मी साईनाथ डांगे आपलं अन्वीगोट फॉर्मच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे पाहू शकता कोटा जातीच्या बोकडांवर काम केलं जाताना इथला ॲड्रेस आहे मित्रांनो पिंपळवाडी वाकचौरी पाटील गोट फार्म म्हणून. तर यांचं शेळी पालन तसंच बोकड पालन केलं जातं याविषयी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यांचं चारा व्यवस्थापन कशा प्रकारे तसंच यांचं खुराकाचं नियोजन कशा प्रकारे आणि विक्री कुठं करतात याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओला सुरुवात. नमस्कार सर. नमस्कार. सर्वप्रथम ना शेतकऱ्यांना आपलं नाव आणि इथला ॲड्रेस सांगा. नमस्कार, माझं नाव विकास वाकचौरे. माझा ॲड्रेस म्हणजे फार्मचा ॲड्रेस वाकचौर पाटील गोट फार्म पिंपळवाडी शिर्डीपासून एक अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर आहे. आणि माझा मोबाईल नंबर 9373674063. सर आता मग आपण हा व्यवसाय कधीपासून करताय? हे समथिंग 5 वर्षापासून आपण या व्यवसायात आहे. आपण या व्यवसायाला सुरुवात म्हणजे एक 2 ते 3 बकरांपासून सुरुवात केली होती. जास्तीत जास्त आपण बकरीद्वारच काम करतो. पण कोटाचे आणि बोरचे पण व्यवसाय म्हणजे दोन्ही जातीचे आपण बकरा सांभाळतो. आपले कोट आणि बोर जातीचे आहे गो. सर आता मग सुरुवात 2 पासून केली, मग पुढे कशी वाटचाल केली? सुरुवातीला आपण एक 50,000च्या बजेटनुसार आपण सुरुवात केली होती. आज आपलं म्हणजे आपला फार्म 110 फुटाचा पूर्णपणे शेड अवेलेबल केलेला आहे आपण त्यासाठी. त्यात आपण म्हणजे एक तुम्हाला 60 ते 70 बकरी त्यात ठेवू शकतो. म्हणजे हळूहळू वाढ करत गेले. एक 5 लाख रुपये त्यावरती इन्व्हेस्ट केलेले आहे. सर आता यांची खरेदी कुठून केली जाते आपण? यांची खरेदी आपण जास्तीत जास्त राजस्थानमधून करतो, कोटा जंगलातूनच. स्वतः आणतात का व्यापारी थ्रू आणतात? नाही, आपण स्वतः जाऊन घेऊन येतो. सर आता जे यांच्याकडे बॅलेट केले त्याविषयी थोडी माहिती द्या शेतकऱ्यांना. हे पॅलेट आहे ना, जास्तीत जास्त MIDC एरियामध्ये हे पॅलेट आपल्याला एक स्क्रॅप म्हणूनच भेटतात. ते फक्त घरी व्यवस्थित दुरुस्त जर केले ना, म्हणजे एक पॅलेटची किंमत आपल्याला 300 ते 350 रुपयाला मिळून जाते. कुठल्या MIDC थ्रू आपण घेऊ शकता. म्हणजे ते आपण हे आणून थोडे हे करायचे व्यवस्थित केले ना, त्यामुळे काय होतं की बकऱ्यांची हेल्थ पण चांगली असते. आणि जे आपण बकऱ्यांची भरत वगैरे काही नाही, बकऱ्यांची जास्तीत जास्त खुराक म्हणजे खुराक जास्त खराब होत नाही, त्यामुळे खुराक खराब वगैरे होऊन जातं. सर आता हे टोटल किती आपल्याकडे सध्या तरी? आता टोटल सगळे 28 नग आहेत. कोटाचे आपल्याकडे 20 नग आहेत आणि बोरचे आपल्याकडे 8 ते 10 नग आहेत. 8 ते 10 नग. सर आता यांचं चाऱ्याचं नियोजन कशा प्रकारे करतं? चाऱ्याचं नियोजन म्हणजे आपण रेग्युलरच आहे, कुट्टी वगैरे, बाकी सुका चारा असतो म्हणजे भूस वगैरे. साधारण किती एकर क्षेत्र यांच्या चाऱ्याची लागवड केलेली तुम्ही? सगळे 1 एकरामध्ये केलेलं आहे. सगळे 1 एकर. त्यांना वाळलेल्या चाऱ्यामध्ये काय नियोजन? त्यांना आपलं हरभऱ्याचं आणि सोयाबीनचं मिक्स करून भूस दिलं जातं. घासाची कुट्टी करून मुरघास आहे. त्यानंतर बाकी खुराक आहे त्यांना, म्हणजे खुराकामध्ये आपण जास्त त्यांना सोयाबीन, परत मक्का, हरभरा आणि शेवटचे 2-3 महिन्यास आपण ईदवर काम करतो, त्यामुळे शेवटच्या 2-3 महिन्यासाठी आपण त्यांना शेंगदाणा पेंड पण चालू करतो. म्हणजे शेंगदाणा पेंडमुळे काय होतं, त्यांना चमक जास्त असते शरीरामध्ये. आता काय होतं, बरेचसे शेतकरी याच्यात बार्लीचा पण उपयोग करायला लागले, तर मग काय वाटतं तुम्हाला, तुम्ही करता का भाऊ याचा उपयोग? नाही, बार्लीचा कधी आपण उपयोग केलेला नाही. त्यासाठी जास्तीत जास्त आपण कोरड्या चाऱ्यावरती आणि जो घरगुती चारा त्यावरच फोकस करतो. बार्लीमुळे काय होतं, बकरांचे जास्तीत जास्त छातीला बार्ली लागल्यामुळे ना त्यात दगावण्याची पण जास्त शक्यता येते. या साईडला आपण 10 नग आहेत, पलीकडून पण आपले 10 नग आहेत. सध्या आपलं पूर्ण नियोजन तसं पूर्ण शेड 110 फुटाचं पूर्ण शेड आहे आपलं. त्यात आपण 60 ते 70 बकरे बसवू शकतो. म्हणजे संपूर्ण गायींचं गोठा त्याच्यात तुम्ही? त्यात आम्ही सर्व नियोजन केलेलं आहे. परत आपण ब्रिडिंगवर पण काम करतो. म्हणजे सुरुवात आपण ब्रिडिंगवर केली, तिथून मागे फक्त आपण बकरीवर बकरे आणून सेल करायचो. बकरीपर्यंत म्हणजे एक 30 ते 35 किलोची बकरी आपण आणायचो कोटामधून. तर त्यावर आपण 6 महिने त्यांना पूर्ण वेळ देऊ, त्यांना बनवून आपण 70 ते 80 किलोपर्यंत एक बकरा घालतो. त्यानंतर म्हणजे आपण एक इन्व्हेस्टेबल आणि कमी वेळेमध्ये पैसा डबल करण्याची एक टॅक्ट आहे. सर आता मला एक सांगा की साधारण मग आपण तिकडून बोकड आणतात ते किती महिने सांभाळून विक्री करतात त्याची आपण 6 महिने ते बकरं सांभाळतो आपल्याकडे. म्हणजे तिकडं असताना त्यांचं म्हणजे आदतच बकरे असतात सगळे. त्यात फक्त काही त्यांचे म्हणजे बकऱ्यांचं वेट जर सांगितलं 30 ते 35 किलोचे बकरे असतात तिकडून आणताना. त्यानंतर त्यांचं आपण 80 ते 90 किलोपर्यंत प्रत्येक बकरू घालतो. त्यानुसार आपण बकरं सेल करतो. 6 महिन्यामध्ये बकऱ्याचं वजन 80 किलो करतो. आता आपलं म्हणजे अजून नियोजन का म्हणजे पूर्ण फार्मचं काम चालू आहे. अजून काम पूर्ण पेंडिंग आहे. म्हणजे गावांनी वगैरे बसवायचं, त्यांचं पाण्याचं नियोजन बाकी आहे. सध्या डायरेक्टली आपण हातानेच पाणी पाजतो त्यांना. संपूर्ण सिस्टमॅटिकनुसार आपण काम करणार आहे त्यांचं.
त्यात आपण जास्तीत जास्त बकरी जास्त कसे बसतील, म्हणजे कमी जागेत आपण जास्त बकरी कसे बसवू शकतो त्याचं नियोजन मी 3 लाईन करणार. आपलं 110 बाय 30चं शेड आहे, त्यात आपण 3 लाईन करून 3 लाईन बकऱ्यांच्या करून त्यानुसार नियोजन करणार. म्हणजे आपलं टोटली आता 7 फुटी शेड आपण फक्त बकऱ्यांसाठी आणि 30 फुटी शेड आहे ते आपण ब्रिडिंगला फक्त शेळ्यांसाठी ठेवलेलं आहे. त्यात तिकडे पलीकडे शेळ्या आहेत त्या पण बघूयात आपण. पण जे नवीन शेतकरी आहेत ना त्यांनी जास्तीत जास्त एक शून्यातून सुरुवात करावी असं माझं मत येतं. मेन म्हणजे की डायरेक्टली तुम्ही एवढा खर्च करणार तो परत तुम्हाला काढता काढता पण वेळ निघून जातो. त्यापेक्षा तुम्ही डायरेक्टली एक आपलं खाली स्टेबल एक 300 रुपयेपर्यंत स्क्रॅपमधून तुम्ही मॅट आणू शकता. त्यामधनुसार पण तुमचं जे आहे ते बकरं भरत होणं वगैरे नाही. आणि ते का तुम्ही 8 ते 10 दिवस मिळून डायरेक्ट एकदा मॅट उचलून तुम्ही स्वच्छता करू शकता. आज तुम्हाला डेलीची स्वच्छता पण करण्याची याच्यात गरज म्हणजे 8-1 दिवसातून स्वच्छता करायची. म्हणजे आपलं प्लॅटफॉर्मचं कसं आहे, तुम्ही एवढा खर्च करणार तर तुम्हाला परत रिकवर पण करायचा असतो. आता कमी खर्चात तुम्ही नियोजन चांगल्या प्रकारे होऊ शकतं. या कोटा जातीच्या पाठी हा या कोटा जातीचे आता एक प्युअर गुलाबी कोटा म्हणून येईल. त्याची लेंथ वगैरे आता 6 महिन्याची बच्ची अजून. 6 महिन्याची. हा 6 ते 7 महिन्याची आहे. कानाची लेंथ वगैरे एकदम स्ट्रक्चर भारी आहे त्याचं. तर शेतकरी मित्र पाहू शकता तिची कानाची लेंथ वगैरे. सर आता हे संपूर्ण बोर जातीचे. संपूर्ण बोर जाती यात काही जनरेशन नुसार आहे सर्व. आता यात हा फक्त आपण लागवडीसाठी आणलेला ब्रिडिंगसाठी आणलेला आहे. तर बाकी काही सर्व बकरे घरचेच आहेत. म्हणजे यात काय होतं, आपण जो व्यवसाय करतो ना ब्रिडिंगचे जे घरचे बकरे होतात ना तर आपण बाहेरून जरी माल आणला तर त्यानुसार घरचे बकरे जरी सेल केले जो आपला मेंटेनन्स असतो ना तो आपण यात रिकवर करू शकतो. म्हणजे घरच्या बोकड्यांकडून रिकवर करून घेऊ शकतो. या 2 पहिल्या पाठी म्हणजे घरच्या शेळ्या आहेत. त्यानंतर या 3 आणलेल्या आहेत आपण नंतर. म्हणजे या 2 पासून सुरुवात केली ती बा तुम्ही बोरमध्ये. 2.5 महिन्याचे दोन्ही पिल्लं आहेत. 2.5 महिन्यामध्ये यांचं आता वेट जर बघितलं ना तर यांचं तुम्हाला 20 kg प्लस बकरे आहेत दोन्ही पण. यांचं पण 2.5 महिने पण यांचं आपण बोर बिट्टल क्रॉस असलेला बोकड त्यानुसार ही जनरेशन आपण तयार झाली. थर्ड जनरेशनची फर्स्ट जनरेशनचे दोन्ही बोकड आहेत. तर त्यांचं पण वेट आणि हाईटला पण ते चांगलेच होतात. ते पण 2.5 महिन्याचे. त्यात हे पण 3 महिन्याचे दोन्ही आहेत. हा 7 महिन्याचा आहे. हा स्पेशली आपण म्हणजे बाहेरून केलेला विजय गोट फार्म राहुरीचा आहे. त्यांच्याकडे मोठा बोकडे फुल ब्लडचा बोकडे त्याची पैदाशी आणलेली आहे. त्याचा आत्ता हे किमान 5 ते 5.5 महिन्याचा आहे. सर आता एकंदरीत काय वाटतं बा शेळी पालन तुम्हाला? नाही शेळी पालनात म्हणजे तुम्ही जेवढी पण इन्व्हेस्ट करू शकता त्यात तुम्हाला प्रॉफिट चांगल्या प्रकारेच मिळून जातो. असं आहे की नाही की तुम्ही म्हणजे नोकरीपेक्षा तो व्यवसाय कधी पण चांगला असतो. नाही सुरुवातीला फक्त घरच्यांनी 50,000 रुपये देऊन व्यवसाय सुरू केला होता. आज म्हणजे लाखो रुपये आज आम्ही स्वतः गुंतवू शकतो. आत्ता आम्ही टोटली याच्यात किमान 3.5 ते 4 लाखाचा माल यात आता उपलब्ध आहे. अजून 3-3.5 लाखाचा माल आपण पुढच्या महिन्यामध्ये जाऊन स्वतः कोटाला जाऊन माल परत आणलं. म्हणजे आता 20 घालून आम्हाला 50 ते 60 बकरा आणायचे. त्यासाठी आधी पूर्ण आम्हाला स्ट्रक्चर पूर्ण कंप्लीट करून गेले. त्यानंतर शेतकरी मित्र कामं चालू आहे त्यांचं. अजून मोठं नियोजन आहे यंदाचं. अजून 40 ते 50 बोकडे त्यांना आणायचे. सर संपूर्ण तुम्ही बकरीदवर काम करता ना? हो आपण बकरीदवर. काही शेतकऱ्यांना ब्रिडिंगसाठी पाहिजे असेल तर त्यांना उपलब्ध होते का बा? ब्रिडिंगसाठी जर अवेलेबल म्हणजे तुम्ही आत्ता जर लगेच हवा असेल तर आपण अवेलेबल करून देऊ शकतो तुम्हाला. तसं काही अडचण नाही. आणि जर तुम्हाला जर फक्त बकरीदवर जरी काम करायचं असेल ना तर त्यासाठी तुम्हाला पण आम्ही म्हणजे माहिती देऊ शकतो. कशा प्रकारे तुम्ही नियोजन करू शकता, कुठून बकरं खरेदी करू शकता याचं पण आपण तुम्हाला सांगू शकतो. मी माझा नंबर पण मेन्शन केला तुम्ही डायरेक्ट मला कॉल पण करू शकता. सर आता एकंदरीत त्यांचं लसीकरणाचं नियोजन कशा प्रकारे? आपण मंथली यांचं डिवॉर्मिंग करतो. आणि जेव्हा बकरं आपण कोटावरून म्हणजे तिथं माल घेतल्यानंतर इथपर्यंत दिवसात किमान 25 ते 30 तासाचा वेळ निघून जातो. तोपर्यंत बकरं सर्व उपाशी असतात. त्यानंतर आल्यानंतर आपण जसं हातपाय दुखण्यासाठी आपण त्यांना एकदा लसीकरण केलं होतं. त्यानंतर एक 15 दिवस त्यांना आत बाहेर म्हणजे उन्हात आतमध्ये थंडी असल्यामुळे ना म्हणजे त्यांना सेट करून घेतो. वातावरण सेट होण्यासाठी जास्तीत जास्त त्याला सुक्या चाऱ्यावर ठेवतो. म्हणजे जास्तीत जास्त भुसावर. म्हणजे तिकडच्या वातावरण आणि या वातावरण फरक असल्यामुळे इकडे सेट करून घेतले जातात एकदा बकरी. आणि मोस्टली त्याला तिकडचं पाण्यामुळे पण आपण त्यांना गुळाचं पाणीच ठेवतो 1 महिनाभर तरी. त्यानंतर बाकीची पुढची प्रोसेस सुरू करतो. म्हणजे आपण त्यांना वेट गेनसाठी बाकीचं चालू करून देतो.
तर आता काय वाटतं सर, आपल्या गावरान बोकड पालनापेक्षा हे कोटा जातीचं कसा रिझल्ट वाटतं तुम्हाला? गावरांपेक्षा कोटाचा रिझल्ट पण चांगला आहे. कोटाचं कसं आहे, तुम्ही मंथली त्यांचं 5 ते 6 kg वेट गेन होऊ शकतं. म्हणजे तुम्ही प्रॉपर लक्ष जर दिलं तर 5 ते 6 kg मंथली तुम्ही त्यांचं वेट गेन करू शकता. आणि बघितलं बोरचं जर बघितलं ना, तर बोरचं तुम्ही 8 ते 9 kg तुम्ही मंथली वेट गेन होतं त्यांचं. म्हणजे सर्वात जास्त बोरचं वेट गेन आहे. सर्वात जास्त बोरचं वेट गेन पडते. आपल्या भागात बोरला डिमांड पण चांगल्या प्रकारे आहे. प्रत्येक जण जास्तीत जास्त बोरकर ओळखतोय. पण मग बोरचा विषय कसा आहे, तुम्ही जर बोर परत फुल ब्लड चांगल्या जनरेशनवर काम जर केलं तर प्रॉफिट आहे त्यात. म्हणजे जास्त जनरेशनच्या याच्यावर काम करायचं. चांगली जनरेशन म्हणजे आता त्यात 3 ते 4 जनरेशन पडतात. फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन. तुम्ही जर चांगली जनरेशन चॉईस करून डायरेक्टली फक्त त्यावर ब्रिडिंगवरच काम केलं तर तुम्ही त्या पिल्लांपासून पैसे कमवू शकता. आणि कोटाचं जर बघितलं तर कोटाची ब्रिडिंग कशासाठी करावी, तर तुम्ही कोटा फक्त बकरीसाठी करत असाल ना, तर ब्रिडिंग करून जो मेंटेनन्स असतो कोटाचा त्याच्यातच तुम्ही रिकवर करून घेऊ शकता. त्यानुसार कोटाचं नियोजन करू शकता. आणि आपण जास्तीत जास्त सोशल मीडियाचा वापर करून म्हणजे सेल करतो यांचा सगळं मॅनेजमेंट. आपण नंतर बकरीसाठी सोशल मीडियाचाच वापर करतो. आपलं इंस्टाग्रामवर वागचौरे पाटील गोट सर्व्हिसेस म्हणून आपलं पेज पण आहे. त्याला फॉलो करून किंवा अधिक माहिती त्यावर सुद्धा मिळवू शकता. सर आता जाता जाता एकच प्रश्न विचारतो की जे तरुण शेतकरी त्यांना काय सल्ला देऊ इच्छिता का तुम्ही? जास्तीत जास्त शेतकऱ्यांना एकच सल्ला देऊ इच्छितो की तुम्ही सुरुवात करताना एक छोट्यापासून सुरुवात करावी. म्हणजे 1-2 बकरं घेऊन एकदा त्यांचा अनुभव घ्या. अनुभवानंतर त्याचे म्हणजे विक्री होणार कशा प्रकारे ते बघा. सर्व मेंटेन होत असेल ना तर तुम्ही पुढे पुढे ते चालून तुम्ही वाढवू शकता. कारण डायरेक्टली करायचं म्हणजे तुम्ही बकरं खरेदी करू शकता, पण मग सेलला प्रॉब्लेम येतो. सेलचं पण नियोजन ठेवावं लागतं त्या प्रकारे, तेव्हाच तुम्ही पुढचं नियोजन आखू शकता. ती टॅग पण जमली पाहिजे. कारण की प्रत्येक व्यापारी काय करतो, तुम्ही बकरू किती चांगल्या प्रकारे बनवू शकला ना तरी ते बकरू सेल करण्याची टॅग जमली पण पाहिजे. त्यांनी ते तुमच्याकडे पाहिजे. सुरुवातीला बकरं कमीच याच्यात मागितले जातात, पण मग ते आपल्याला अंदाज घेणं गरजेचं असतं की ते बकरू कितीपर्यंत सेल होऊ शकतं. चालेल सर, धन्यवाद. अतिशय चांगली माहिती दिली. धन्यवाद.